नमस्कार मित्रांनो, 2 वर्षाची मराठी बी एड, नंतर इंग्रजी माध्यमाची बी एड एम एड, इंटिग्रेटेड 3 इयर्स कोर्स, लॉ 3 वर्ष, लॉ 5 वर्ष, पुन्हा एम एड, बी पी एड, एम पी एड, बी एड इंटिग्रेटेड कोर्स और BSc बी एड इंटिग्रेटेड कोर्स, बी एड एम एड अशी जी हायर एज्युकेशनची जी कोर्सेस आहेत त्याला आपण व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणतो. तर ह्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची सर्वांचेच CET 2024 परीक्षा संपन्न झालेल्या आहेत आणि बऱ्याच जणांची रिझल्टसुद्धा आलेले आहेत, मार्कसुद्धा आलेले आहेत CET 2024ची. आणि ह्यांची शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षाकरता प्रथम वर्षाला ॲडमिशन करता लवकरच कॅप राऊंडसुद्धा चालू होणार आहेत. मग आता हे बनवण्याचा उद्देश काय आहे की जी CET सेलची वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट maha-cet.org या ऑफिशियल वेबसाईटवर जी हायर एज्युकेशन उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचं ही जी आहे पेज जी आहे त्याच्यावर दिनांक 14 मे 2024 रोजी कॅप राऊंडसाठी तयार राहण्याकरता महाविद्यालयांना नोंदणी करण्याबाबत हे परिपत्र काढण्यात आलेलं आहे. म्हणजे हे विद्यार्थ्याच्या तेवढं जास्त कामाचं नाही, पण ही महाविद्यालय जी पार्टिसिपेट करणार आहेत बी एड कॅप राऊंडमध्ये, एम एड, बी पी एड, लॉ 3 इयर्स, लॉ 5 इयर्स अशी जी मी आता सांगितलेले व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांच्या 2024-25 प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कॅप राऊंडमध्ये जे कोणते महाविद्यालय कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत, ज्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायचं आहे, अशा महाविद्यालयाच्या नोंदणी करण्याबाबत हे परिपत्रक आहे. आता डिटेलमध्ये परिपत्रक वाचतो मी, तुम्ही ऐकायचं आहे. हे आता PDF आहे. जेव्हा व्हिडिओचं प्रीमियर संपेल तेव्हा दुबारा व्हिडिओ चालू करायचं आणि चालू केल्यानंतर व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जाऊन ॲटोवर क्लिक करायचं. ॲटोवर क्लिक केल्यानंतर खाली सेटिंगची ऑप्शन दाखवतं हायर ॲडव्हान्स्ड, तर ॲडव्हान्स्डमध्ये जायचं आणि जे हायेस्ट रेझोल्युशन आहे व्हिडिओचं 1080p त्याच्यावर क्लिक करायचं. ह्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला स्क्रीनवरील माहिती सुस्पष्टपणे दिसेल, तसेच तुम्हाला असं झूम करून सुद्धा माहिती पाहता येईल. ठीक आहे, आता चालू करूया परिपत्रक. दिनांक 14 मे 2024 परिपत्रक. विषय उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्रीय प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता महाविद्यालय नोंदणी करण्याबाबत. मी सांगितलं होतं तुम्हाला सन 2015चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 28 अन्वये शासनास प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून शासनाने विधी 5 वर्ष, विधी 3 वर्ष, बी एड, एम एड, बी पी एड, एम पी एड, BSc बी एड आणि बी एड एम एड हे अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून अधिसूचित केलेले असून सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची नियमावली राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून अधिसूचित केलेल्या अभ्यासक्रमाचे प्रवेश हे सक्षम प्राधिकारी म्हणून माननीय आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत होत आहे. ठीक आहे. सदस्यकृत शैक्षणिक वर्ष 2024-25 करिताच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. मी सांगितलं होतं त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विधी 5 वर्ष, विधी 3 वर्ष, बी एड, एम एड, बी पी एड, एम पी एड, BA/BSc बी एड आणि बी एड एम एड अभ्यासक्रमाच्या शासकीय, अशासकीय अनुदानित अल्पसंख्याक विद्यापीठ संचलित विनाअनुदानित, कायमी अनुदानित, अल्पसंख्याक कायमी अनुदानित तत्वावर सुरू असणारी महाविद्यालये, विद्यापीठ विभाग यांनी सोबतच्या तक्ता क्रमांक 1 मध्ये दर्शविण्यात आलेल्या संकेतस्थळावर दिनांक 15 मे 2024 ते दिनांक 27 मे 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करावी. नावनोंदणीबाबतच्या सूचना. नंबर 1, अर्जामध्ये अचूक माहिती भरून सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अपलोड करण्यात येणारी कागदपत्रे वाचनीय असावीत. सुस्पष्ट अपलोड करा म्हणले. अर्जातील सर्व माहिती बिनचूकपणे भरण्यात येईल याबाबत दक्षता घेण्यात यावी. माहिती भरून आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर सदर माहितीची व अपलोड केलेल्या कागदपत्रांची पुनश्च एकदा फेरपडताळणी करून सर्व तपशील बरोबर असल्याची खातरजमा करावी. तदनंतर सबमिट करावी. नंबर 4, अर्ज सबमिट झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून त्यावर प्राचार्याची स्वाक्षरी करावी. तसेच अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांची सुस्पष्ट छायांकित प्रती संचालनालयास
दिनांक 31 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठवण्यात याव्यात. शक्य असल्यास सदरहून नोंदणी प्रस्ताव हस्तपोच करावा. महाविद्यालय नाव नोंदणीसाठी ₹1500 इतके शुल्क आकारण्याबाबत प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या आगामी बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आपणास स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नसल्यास सादर न केल्यास संबंधित महाविद्यालयाचे नाव प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. सायनड बाय प्रकाश धोंडू बच्छाव, डॉक्टर प्रकाश बच्छाव, सहसंचालक शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. प्रत आहे, विविध प्राचार्यांना प्रत आहे. प्रत माहितीस्तव सेवेने सादर. तक्ता क्रमांक 1. आता ह्याच्यामध्ये अभ्यासक्रम आणि संकेतस्थळ दिलेलं आहे. बी एडचं संकेतस्थळ M.Ed, B.Ped, M.Ped, BA/BSc B.Ed, B.Ed M.Ed एकात्मिक, विधी 3 वर्ष, विधी 5 वर्ष. त्याच्या समोरील संकेतस्थळ दिलेलं आहे. त्या संकेतस्थळा महाविद्यालयाचं काम आहे. ठीक आहे. आणि ही जी तुम्हाला संकेतस्थळ दाखवत आहे ह्याच संकेतस्थळावर सुद्धा जे आपल्याला जे स्टुडंटला विद्यार्थ्यांना नोंदणी करायचं आहे किंवा विद्यार्थ्यांना कॅप राऊंडची माहिती पाहायची आहे तर त्यांचेसुद्धा संकेतस्थळ हीच आहे. ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला B.Edला ॲडमिशन घ्यायचं असेल यावर्षी, त्याने CET एक्झाम दिलेली असेल तर त्याला आता जेव्हा कॅप राऊंड चालू होतील तेव्हा B.Edच्या पुढे इथे दिले का B.Ed कॅप 2024 mahaCET.org ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच त्याला कॅपचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे. M.Edवाल्याला M.Ed कॅप 24 mahaCET.org वर रजिस्ट्रेशन करायची कॅपला विद्यार्थ्यांना. आता सध्या ही कॉलेजेससाठी चालू झालेलं आहे. पुन्हा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हीच वेबसाईट असणार आहे. ठीक आहे. फक्त ते कॉलेजचं रजिस्ट्रेशनचं पेज वेगळं असेल आणि विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशनचं पेज वेगळं असेल. B.Edसाठी B.Pedसाठी असणार आहे B.Ped कॅप 24 mahaCET 2024. पुन्हा BA/BSc B.Ed एकात्मिकसाठी BA/BSc B.Ed साठी असणार आहे BA/BSc B.Ed कॅप 24 mahaCET.org. ठीक आहे. असंच पुढची बी असणार आहे. तर ही संकेतस्थळ बी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि पुन्हा मी व्हिडिओ बनवून सांगणारच आहे जेव्हा कॅप राऊंडचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होतील तेव्हासुद्धा सांगणार आहे. ठीक आहे मित्रांनो, ही एक लेटेस्ट बातमी होती. ह्या बातमी सांगण्याचं कारण काय आहे की अनेक विद्यार्थी आता थंड झाले असतील, म्हणजे थोडंसं डिले पडले असतील, तर जे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कॅप राऊंडला नसतील तर ती वेळेत काढून घ्यायचं आहे. कारण जी आपले महा ऑनलाईन जी वेबसाईट आहे किंवा जी आपलं डॉक्युमेंट देते आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट, मराठी रहिवास प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, पुन्हा नंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक सर्टिफिकेट जी आहेत ती साईटचा प्रॉब्लेम येत होता गेले 2-3 दिवस झालं आमच्या इकडे तरी. त्याच्यामुळं लवकरात लवकर डॉक्युमेंट काढून घ्या. लगेचच्या लगेच जर तुम्हाला ह्या लिस्टमध्ये जी 8 कोर्सेस दिलेले आहे तुम्हाला स्क्रीनवर, ह्याच्यापैकी कोणत्याही एका कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांची कॅप राऊंड लवकर चालू होणार आहेत. त्याच्यासाठी सर्वच डॉक्युमेंट आपल्याकडे तयार ठेवायचं आहे. जे महिला उमेदवार असतील त्यांचं नावात वगैरे जे माहेरचं नाव पुन्हा सासरचं नाव त्यासंबंधी काही डॉक्युमेंट असतील तर ती डॉक्युमेंटसुद्धा काढून घ्यायचं आहे त्यांनी वेळेत, पुन्हा त्यांना अडचण येऊ नये. ठीक आहे. पुन्हा आधार कार्डमध्ये कोणाची काही दुरुस्ती वगैरे करायची असेल तर आधार कार्डमध्ये दुरुस्ती करून घ्यायचं आहे, तीसुद्धा असू शकतं. अनेक डॉक्युमेंटमध्ये जी शपथपत्र घ्यायचं असेल तर शपथपत्र काढून ठेवा. गॅजेट काढून घ्यायचं असतं गॅजेट काढून घ्यायचं आहे. कंटिन्यू प्रोसेसमध्ये असायचे जोपर्यंत आपलं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत ती सगळं पूर्ण करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.